जय महाराष्ट्र मित्रांनो. मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ध्रुवीकरणाचं राजकारण चालू आहे. म्हणजे पोलरायझेशन करण्याचं काम राज्यातले मंत्रिमंडळातले मंत्रीच करतायत. म्हणजे रिसेंटली जे मत्स्य व बंदरे विकास मंत्री आहेत नितेशजी राणे यांना मी वादग्रस्त मंत्री सुद्धा म्हणेन. यांनी एक मल्हार प्रमाणपत्र म्हणून आणलेलं आहे आणि प्रत्येक हिंदू लोकांना ते आवाहन करतायत की तुम्ही हलाल मटन चिकन खायचं नाहीये. मी तुम्ही फक्त आणि फक्त हिंदू फाटकाकडून जो कापलेला झटका मटण आहे ते खायचं. आता पण मी रियालिटी सांगतो. मी स्वतः हिंदू फाटिक समाजाचं आणि मी माझ्या जेव्हा वडिलांशी बोलत होतो हे मल्हार प्रमाणपत्र इश्यू केल्यानंतर किंवा हे वेबसाईट वगैरे लॉन्च झाल्यानंतर माझ्या वडिलांसोबत बोलत असताना ते बोलले की आपण फक्त आणि फक्त हलाल मटणच खातो. म्हणजे जोपर्यंत मुस्लिम तो बकऱ्याची किंवा कोंबड्याची बुट्टी कापत नाही तोपर्यंत आम्ही बकरं तो किंवा चिकन त्याचं मटण आणि चिकन खात नाही. आणि महाराष्ट्रामध्ये विविध भागातून या मल्हार प्रमाणपत्राला विरोध होतोय. मीच नाही, माझ्यापासून अनेक आमच्या मागच्या पिढीपासून हे आम्ही खात आलेलो आहेत. आम्ही फक्त आणि फक्त हलाल चिकनच खातो. त्यामुळं माझी नितेश राणे यांना विनंती आहे की आपण असं पोलरायझेशनचं राजकारण बंद करावं आणि जे महत्वाचे निर्णय आहेत तुमच्या खात्याचे ते तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. कारण असे मल्हार प्रमाणपत्र हलाल प्रमाणपत्र आणून मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये कुठेतरी ध्रुवीकरण निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय किंवा यांच्या दोघांमध्ये भांडणं लावून द्यायचे काम तुम्ही कुठं करताय. आणि येणाऱ्या काळामध्ये दंगली जर घडल्या हिंदू आणि मुस्लिमामध्ये तर यामध्ये वावगं ठरणारं असं काहीच नाहीये. कारण तुम्ही याला प्रोत्साहित करताय वेगवेगळी योजना आणून किंवा वेगवेगळे प्रमाणपत्र रिलीज करून. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की आणि असे निर्णय तुम्ही घेणं टाळावं. आणि दुसरी गोष्ट, राज्याचे गृहमंत्री तसंच मुख्यमंत्री आपण जर असाल साहेब आपल्या खुर्चीवर आणि आपल्या जर खुर्चीची जबाबदारी जर तुम्हाला वाटत असेल की हे जबाबदारीचं पद आहे तर आपण अशा मंत्र्यांना पदावरून हकालपट्टी करा आणि आमदार पदावरून सुद्धा हकालपट्टी करा. अशा मंत्र्यांची मंत्रिमंडळामध्ये राहण्याची काहीच आवश्यकता नाहीये. जे राज्यामध्ये जो राज्य पुरोगामी महाराष्ट्र आहे त्या राज्यामध्ये कोणीतरी पोलरायझेशन करण्याचं काम करते अशा माणसावर एवढ्या मोठ्या पदावर राहण्याची काहीच गरज नाहीये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.